मराठीचा भाषेचा मुद्दा निघाला की लगेच ही सक्ती केली जाते। प्रॉब्लेम काय? त्याच पक्षातल्या माजी खासदारांकडून म्हणजे संजय निरुपांकडून याला विरोध होतोय आणि ते तर म्हणतात की आम्ही आता भैया घेऊन सगळे उतरणार आहोत, हिंदी रिक्षा टॅक्सीवाले, आणि 4 मे पासून चक्का जाम करणार आहोत। तर संजय निरुपम सारख्या व्यक्तीच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्याला पक्षातून त्यांनी बाहेर काढलं पाहिजे असं मला वाटतं। नेहमी कोणताही मराठी भाषेचा मुद्दा आला की गुणरत्न सदावर्ते आपला गुण उधळतात। प्रॉब्लेम काय यांचा? की जर कुत्रा रस्त्यावर भुंकायला लागला तुमच्या अंगावर तर आपण पुन्हा कुत्र्याच्या अंगावर भुंकायचं नसतं। तर सर्व पक्षांनी एकत्र यायला पाहिजे का नाही? का फक्त मनसेनेच मुद्दा उचलायचा? का फक्त मनसेलाच फक्त मराठीची कीव आहे? संजय निरुपम तर एक नंबरचा बेकार माणूस आहे। त्याला ते भैया लोक पण विचारत नाहीत तरी त्या भैया लोकांसाठी पुढे पुढे करत असतात। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। पुन्हा एकदा मराठी आणि मराठीचा मुद्दा चर्चेत आलाय आणि ज्या वेळी मराठीचा मुद्दा चर्चेत येतो त्यावेळी कोणी ना कोणीतरी खोडता घालतोच घालतो। इथं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्याला याआधीच महाराष्ट्रामध्ये क्लिअर केलेलं आहे की 1 मे पासून म्हणजे कामगार दिनापासून, महाराष्ट्र दिनापासून मराठी लिहिता वाचता आणि बोलता यायला पाहिजे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आणि हा 1 मे पासूनचा जो काही आता मुद्दा आहे तो क्लिअर देखील होणार आहे। पण अर्थात जे मराठी भाषिक नाही आहेत किंवा ज्यांना मराठी बोलता येत नाहीये त्यांना शासन धडे देखील मराठीचे देणार आहे। त्यामुळं महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला, वाचायला, शिकायला काय हरकत आहे? त्यामुळं याच मुद्द्यावरून जे काही आता रणकंदन पेटलंय त्यामध्ये स्पष्टपणे भूमिका घेतली आहे ती म्हणजे मराठीचा कायम जागर करणाऱ्या मनसेनं। इकडे मनसेनं स्पष्ट म्हटलेलं आहे की जे प्रताप सरनाईकांनी जो काही आत्ता आदेश काढलेला आहे तो अतिशय योग्य आहे। महाराष्ट्रात असणाऱ्या प्रत्येकाला मराठी लिहिता वाचता बोलता यायला पाहिजे। तुम्ही महाराष्ट्रात राहता, आपला उदरनिर्वाह करता, मग मराठी बोलायला काय अवघड आहे? पण याला मात्र आता विरोध होताना दिसतोय। आता हाच विरोध कुठपर्यंत जाणार आहे हे सगळं काही आपल्याला येत्या काही दिवसात कळेलच। पण एक मनसैनिक म्हणून, मनसेची भूमिका म्हणून या ठिकाणी आता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे। आपण थेट पहिल्यांदा त्यांच्याशीच याच मुद्द्यावर चर्चा करणार। संदीपजी, एलएस मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। हॅलो, नमस्कार। संदीपजी, खरं तर प्रताप सरनाईक यांनी जो काही मुद्दा मांडलेला आहे आणि खरं तर तो अगदी महत्वाचा आहे आणि रास्त आहे, पण या नेमकं कधी ना कधी महाराष्ट्रात मराठीचा भाषेचा मुद्दा निघाला की लगेच ही सक्ती केली जाते, लगेच आमच्यावर लादलं जात आहे, आम्ही याला विरोध करू असं म्हणून अनेक तोंड पुढे येतात। प्रॉब्लेम काय आहे? बघा, मुळात असं आहे की जे प्रताप सरनाईक साहेब म्हणतायत की जो रिक्षावाला असेल किंवा जो टॅक्सीवाला असेल या लोकांना मराठी आलं पाहिजे। आता हा नियम काही आज बनवलेला नाहीये, हा नियम पहिल्यापासून आहे आणि हा काय फक्त महाराष्ट्रात नाहीये। हा नियम तामिळनाडूमध्ये पण आहे, हा नियम कर्नाटकमध्ये पण आहे, हा बाकीच्या राज्यांमध्ये पण आहे। ज्या राज्यात तुम्ही व्यवसाय करायला किंवा काम करायला किंवा तुमचं पोट भरण्याचा उद्योग करायला जाता त्या राज्याची भाषा तुम्हाला आली पाहिजे, निदान काम चालव तरी आली पाहिजे। ह्याच्यामध्ये काही गैर असण्याचं कारण नाहीये, गैर वाटण्याचं काही कारण नाहीये। पण आम्ही मराठी शिकणार नाही ही जी दादागिरी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात येऊन जर कोण भैये लोक करणार असतील तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहणार नाही आणि त्यांना धडा शिकवण्याची माझ्या मते हीच योग्य। हो, पण संदीपजी, आता म्हणजे जे शिवसेनेत आहेत, ज्या पक्षाच्याच मंत्र्यानं हा मुळात आत्ता या ठिकाणी मुद्दा पुढे उपस्थित केलेला आहे, त्याच पक्षातल्या माजी खासदारांकडून म्हणजे संजय निरुपांकडून याला विरोध होतोय आणि ते तर म्हणतात की आम्ही आता भैया घेऊन सगळे उतरणार आहोत, हिंदी रिक्षा टॅक्सीवाले, आणि 4 मे पासून चक्का जाम करणार आहोत। मला असं वाटतं की शिंदे साहेब नेहमी सांगतात की ते सन्माननीय बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीवर चालणारे व्यक्ती आहेत, त्यांचा पक्ष बाळासाहेबांची आयडिओलॉजी धरून चालतो किंवा बाळासाहेबांची आयडिओलॉजी फॉलो करतो।
तर मला असं वाटतं की जर शिंदे साहेब हे या गोष्टीवर ठाम असतील की ते बाळासाहेबांची आयडिओलॉजी फॉलो करतात, बाळासाहेबांचे विचार फॉलो करतात, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा हा पक्ष आहे, तर संजय निरुपम सारख्या व्यक्तीच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्याला पक्षातून त्यांनी बाहेर काढलं पाहिजे असं मला वाटतं. बाकी निर्णय काय आहे तो त्यांच्या पक्षाचा त्यांनी घ्यायचा. आणखी एक महत्वाचा मुद्दा, आता यामध्ये आणखी तोंड घातले ते गुणरत्न सदावर्तेंनी. मला एक प्रश्न पडतो, नेहमी कोणताही मराठी भाषेचा मुद्दा आला की गुणरत्न सदावर्ते आपला गुण उधळतात. प्रॉब्लेम काय यांचा? म्हणजे मराठी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला यायला पाहिजे, याला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध काय? बघा, असं आहे की जर कोणी मुद्देसूद भाषा मांडली किंवा मुद्देसूद वाद केला तर त्याच्याशी आपण मुद्देसूदपणे बोललं पाहिजे. या प्रकारची शिकवणूक आम्हाला साहेबांनी दिली आहे. पण माझ्या आईने मला लहानपणी अशी सुद्धा शिकवणूक दिली की जर कुत्रा रस्त्यावर भुंकायला लागला तुमच्या अंगावर तर आपण पुन्हा कुत्र्याच्या अंगावर भुंकायचं नसतं. मला असं वाटतं तीच गोष्ट तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्या व्यक्तीच्या बाबतीत लागू होते. बरोबर. आणखी एक महत्वाचा मुद्दा की आता मुळातच यांनी असं ठरवलं की 4 मे पासून आम्ही आता सगळा चक्काजाम करणार आहोत, सगळे रिक्षावाले आंदोलनाला उतरणार आहेत वगैरे. मनसे याला उत्तर देणार आहे का आपल्या स्टाईल? माझं तर आव्हानच आहे की या 4 तारखेला एकदा काय तुमची ताकद आहे एकदा आम्हाला दाखवा तरी महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. ज्यांना असं वाटतंय की आम्ही मुंबईला वेठीस धरू, मला असं वाटतं एकदा त्यांनी वेठीस धरून दाखवावं. वेठीस धरू शकतात नाही शकत एकदा कळेल तरी मुंबईला, महाराष्ट्राला काय आपली परिस्थिती आहे ते. हिंमत असेल तर 4 तारखेला त्यांनी मुंबई वेठीस धरून दाखवावी, आम्हाला पण कळू दे. एक नक्की सांगतो, मुंबई ही इथे राहणाऱ्या मराठी माणसांची आहे, महाराष्ट्र इथे राहणाऱ्या मराठी माणसांचा आहे. बाहेरनं आलेल्या भैयांनी इथे दादागिरीने मुजोरी करण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर महाराष्ट्रातल्या मराठी भाषेतले धडे त्यांना शिकवण्याची व्यवस्था केली जाईल. आता सन्माननीय राजसाहेब यांनी देखील याआधी मराठीचा मुद्दा अनेकदा प्रत्येक वेळी, म्हणजे मनसेने तर प्रत्येक वेळी मराठीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि तमाम महाराष्ट्रानं या मुद्द्याला साथ दिलेली आहे, साथ घातलेली आहे. मला असा एक प्रश्न पडतो, याच महाराष्ट्रात यायचं, याच महाराष्ट्रात खायचं प्यायचं, पण याच महाराष्ट्राची जी मातृभाषा आहे ती बोलताना मात्र यांची जीभ अडखळते आणि मग त्याला असे सोकॉल्ड सगळे एकत्र येऊन कुठेतरी हवा मारायची आणि नको तो मुद्दा पुन्हा चर्चेत आणायचा. या सगळ्या गोष्टीला आळा बसायला आता सर्व पक्षांनी एकत्र यायला पाहिजे का नाही? का फक्त मनसेनेच मुद्दा उचलायचा? का फक्त मनसेलाच फक्त मराठीची कीव आहे, बाकी कुणालाच नाही? बघा असं आहे की हे जे आता सत्तेत बसलेले लोक आहेत यांची मदार ही सगळी ह्या परप्रांतीय लोकांवरती आहे. आणि मग परप्रांतीयांची आपल्याला जर मतं मिळवायची असतील तर मग त्यांचं लांगुल चालन करणं भाग आहे. आणि मग त्यांचं लांगुल चालन करण्यासाठी त्यांनी मग काय कुठली भाषा बोला किंवा त्यांच्या कार्यक्रमात जातात आणि आमचे मुख्यमंत्री त्यांच्या भाषेत बोलतात. याच्यासारखं मला असं वाटतं दुर्दैव नाही आहे महाराष्ट्राचं. मला असं वाटतं या मतांच्या जर तुम्ही या परप्रांतीयांचा मताचा अधिकार जर काढून घेतला ना महाराष्ट्रामध्ये तर एकही जणांच्या पाठी उभा राहणार नाही. हे सगळी लाचारी जी चालली आहे ही मतांची लाचारी. अहो, या संजय निरुपमांना त्यांची तरी मतं पडतात का? नाही, तेच माझं म्हणणं आहे ना. संजय निरुपम तर 1 नंबरचा टुकार माणूस आहे. त्याला ते भैया लोक पण विचारत नाहीत तरी त्या भैया लोकांसाठी पुढे पुढे करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं त्यांची काय स्वतःची लायकी आहे ती त्यांना माहिती आहे व्यवस्थित. पण कुठेतरी आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये, या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये आपण रिलेव्हंट राहिलो पाहिजे, आपलं कुठेतरी अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे, यासाठी चाललेली संजय निरुपमांची. आता मनसेची नेमकी स्ट्रॅटेजी काय असेल? कारण की हे जर सगळे आता 4 मेला रस्त्यावर उतरायची भाषा करतायत, इकडे शासन सांगतंय की 1 मे पासून हिंदी रिक्षा टॅक्सीवाले जे हिंदी भाषिक आहेत त्यांना मराठी लिहिता वाचता यायला पाहिजे, तर जागेवर लायसन्स कॅन्सल होतील, हा सगळा केओस निर्माण होणार आहे. अशा वेळी मनसेला साथ देण्यासाठी इतर पक्ष पुढे येणार आहेत का मनसे आपले एकटा चलो म्हणून नेहमीची भूमिका घेणार? महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा श्वास मराठी आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आत्मा मराठी आहे. आम्ही तर सगळ्यांना साथ घालतो. सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन मराठीसाठी उभं राहिलं पाहिजे. पण जे येतील त्यांना सोबत घेऊ, जे नाही येणार त्यांना बाजूला सारून पण मराठीसाठी जे करायचं आहे, जे करता येणं शक्य आहे, आमचा प्राण गेला
तरी मराठी भाषेवरचं आमचं प्रेम कमी होणार नाही, एवढी ग्वाही आपल्या नक्कीच. माध्यमात. संदीपजी आता एक महत्वाचा शेवटचा प्रश्न या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी किंवा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी आपलं काही बोलणं झालंय का, की जो काही आता हा सगळा मुद्दा पुढे उपस्थित झालाय, जेणेकरून जो काही यांच्याच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी काढलेला निर्णय आहे तर तो सगळ्यांना लागू पडतो, महाराष्ट्रात जे राहतात त्या सगळ्यांसाठी तो नियम लागू होतो, मग अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी याच्यावर स्टेटमेंट द्यावं अशी काही तुमची भूमिका आहे का नाही? मला असं वाटतं परिवहन मंत्री हा सरकारचाच भाग आहे आणि त्यांनीच तो नियम सांगितलेला आहे, जो ऍक्च्युली नियम हा 2012च्या आधीपासूनच आहे. त्या नियमाची ते अंमलबजावणी करणार तर सरकारने केली पाहिजे. नियमांची अंमलबजावणी करण्याचं काम हे विरोधी पक्षाचं नाही, हे सरकारचं काम आहे आणि सरकारचं काम सरकारने केलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर नसेल, सरकारी नियम आहे त्याची अंमलबजावणी त्यांना करावीच लागेल. ओके, धन्यवाद संदीपजी तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. एकंदरीतच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपली नेहमीच्या रोखठोक आक्रमक शैलीमध्ये स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की मनसेचा श्वास मराठी आहे, मनसेचा आत्मा मराठी आहे आणि या महाराष्ट्रात मराठी भाषा ही प्रत्येकाला बोलता लिहिता वाचता यायलाच पाहिजे. अगदी तोडकी मोडकी मराठी बोलणं चालणार नाही. प्रत्येक राज्यात हा नियम आहे, मग महाराष्ट्रात का नाही? आता येत्या 1 मे पासून प्रत्यक्ष शासनाच्या दस्तूरखुद्द मंत्र्यांनी, परिवहन मंत्र्यांनी हा निर्णय जर जारी केला असेल तर त्याची अंमलबजावणी करणं हे शासनाचं काम आहे. आता बघूयात नेमकं या सगळ्या आंदोलनामध्ये मनसेला इतर पक्ष कशा पद्धतीने मदत करतात का मनसे आपल्या नेहमीच्या स्टाईलनं पुन्हा एकदा मराठी बाणा जिवंत राहण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात रस्त्यावर उतरते. पाहत रहा LS मराठी. नमस्कार.